मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात शासनाचा जी.आर. निघून जवळपास 8 दिवसाचा कालावधी लोटत चाललेला आहे आणि शासनातर्फे किंवा कृषी मंत्र्यांतर्फे सांगण्यात येत होतं किंवा 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं सुद्धा होतं की 15 दिवस ही गोष्ट पॉसिबल नाही। त्यात मित्रांनो, काल परवा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं किंवा सोमवारपासून शेतकऱ्यांचे स्टेटस बदलणं सुरू होणार आहे। त्यात झाले सुद्धा मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे बदलणे सुरू झाले सुद्धा, काही शेतकऱ्यांना रक्कम सुद्धा दाखवणं सुरू झालेले आहे। तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील 28 कोटी रुपयांचा जे निधी आहे पीक विम्याचा, तो जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाटप होणार आहे। तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेजल, स्वागत आहे कृषी मेनू यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, इंस्टाग्रामला मेसेज 1-2 शेतकऱ्यांनी वाईट पद्धतीने मेसेज केलेले आहेत, तर त्या कारणास्तव इंस्टाग्रामला आपण मेसेजचे वगैरे रिप्लाय देणं बंद केलेलं आहे। शेतकऱ्यांची मदत करायला गेलो होतो आपण, परंतु काही शेतकऱ्यांनी मेसेज केलेले आहेत, त्या कारणास्तव आता शेतकऱ्यांची मदत करणं पण चुकीचं ठरत आहे। तर जाऊ द्या विषय मित्रांनो, तो टॉपिक सोडूया, बाजूला ठेवूया। तर मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा। तर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर 31,86,61,000 रुपयाचं जे पीक विमा आहे भारतीय कृषी विमा कंपनीतर्फे वाटप करण्यात येणार होता, त्याचे अद्यापही वाटप करण्यात आलेले नाही। तर यामध्ये 2023-24चा पीक विमा बघायचं झालं तर 10,737 शेतकरी हे पात्र होते। त्यापैकी 31,48,89,000 एवढी रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेली होती। परंतु मित्रांनो, जवळपास बघायचं झालं तर 2,50,05,328 कोटी रुपये हे आता जे 23-24चा पीक विमा वाटप, 23 पासून जे पीक विमा वाटप होणार आहे या टप्प्यामध्ये आता शासनाचं जे जी.आर. निघाले त्या अंतर्गत आता जवळपास 2023च्या पीक विमाची जे शेतकरी अद्यापही प्रतीक्षा करत होते त्यांच्यासाठी 2,50,05,328 रुपये हे मिळणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, 23-24च्या रब्बी हंगामाविषयी माहिती घ्यायची झाली तर जवळपास 15,490 शेतकरी पात्र होते। तर आता जवळपास 3,16,249 रुपयांचा निधी हा अद्यापही रब्बी हंगामातील शेतकऱ्यांसाठी, आता पाठीमाग बरेच दिवसापूर्वी आपण काही महिन्यापूर्वी आपण बुलढाणा जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती। रब्बी पीक विम्यासंदर्भात अचानकपणे वाटप व्हायला सुरुवात झालेली होती। त्या अंतर्गत मित्रांनो, आता 3,16,249 रुपये हे अद्यापही संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे 2023-24च्या रब्बी हंगामातले बाकी आहे, ते सुद्धा या टप्प्यामध्ये वितरित होणार आहेत। त्यानंतर मित्रांनो, 24-25च्या पीक विम्यासंदर्भात माहिती घ्यायची झाली तर खरीप हंगाम 24-25चा जे पीक विमा होता तर त्याची मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रतीक्षा करत आहेत। बरेच शेतकरी अद्यापही लोकलाईजच्या पीक विम्यापासून वंचित आहेत बुलढाणा जिल्ह्यातील, किंवा जे शेतकरी पात्र असून सुद्धा, क्लेम मंजूर असून सुद्धा, रकमा दाखवून सुद्धा त्यांच्या खात्यावर रकमा वितरित झालेल्या नव्हत्या। तर या अंतर्गत मित्रांनो, जवळपास 24-25चा जे पीक विमा आहे त्याचे संग्रामपूर तालुक्यातील जे पीक विमा आहे तो जवळपास 28,90,39,595 रुपये हे अद्यापही बाकी आहेत। तर जवळपास 28 कोटी रुपयांचा निधी या टप्प्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे। आता या अंतर्गत जे शेतकरी पात्र ठरतील, जे शेतकऱ्यांचे क्लेम पात्र ठरतील, अशा शेतकऱ्यांना आता या रकमा या टप्प्यामध्ये वितरित होणार आहे। तर जी.आर. निघून आपण सांगितलं होतं किंवा 15 दिवसात हे पॉसिबलच नाही शेतकऱ्यांचं स्टेटस चेंज करणं, स्टेटस चेंज करून त्यांची UTR नंबर जनरेट करणं, UTR नंबर जनरेट करून त्यांच्या अकाउंटला रक्कम जमा करणं, हे 15 दिवसात पॉसिबलच नाही मित्रांनो। 8 दिवसाचा जी.आर. निघून कालावधी लोटलेला आहे, दिवस गेलेले आहेत 8 दिवस, अद्यापही कुठल्याही हालचाली, फक्त स्टेटस चेंज होत आहेत, कुठल्याही बाकी हालचाली, कुठं वाटप वगैरे झालं अद्यापही ऐकण्यात नाही। तर मित्रांनो, 24-25चा रब्बी हंगामाचा सुद्धा पीक विमा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर जवळपास 2,326 शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत, परंतु निधीचे अद्यापही निधी हा किती मंजूर आहे याची बद्दल कुठलीही अपडेट समोर आलेली नाही। तर मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बरेच कमेंट करत होते की बुलढाणा जिल्ह्याविषयी बोल वगैरे वगैरे वगैरे। तर मित्रांनो, फायनली संग्रामपूर तालुक्याबद्दल आज आपण माहिती घेतलेलीच आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।